आपण मरताना इथून काय घेऊन जाऊ शकतो? ना स्वतःचा आत्मा, ना शरीर, ना पैसे, ना प्रेम. नेऊ शकतो ती फक्त काही रहस्य. जी रहस्य आपण गेलो की मरून जातात, पण जिवंतपणी आपल्याला सुन्नही करून टाकतात. हे असंही काही घडू शकतं? यावर विश्वास ठेवता येईल? कधीच नाही. हिप्नॉटिझम, दुसऱ्यांच्या मनाचा कंट्रोल आणि आत्म्याचा कंट्रोल, त्यातून भविष्याचा वेध, हे सगळं खरं आहे की अनाकलनीय? फक्त अनाकलनीय. ओ वाव. हा नम्रता. हे नेहा, अगं बोल, कशी आहेस? कशी आठवण काढलीस एवढ्या दिवसांनी? अगं आठवण आली म्हणून तर फोन केला. ऐक ना, मी एक गंमत प्लॅन केलेली आहे आणि मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. यू हॅव टू से येस अँड यू हॅव टू कम. प्रॉमिस? अगं काय बोलतेस तू? कसलं प्रॉमिस? कुठे यायचंय? अगं इथून 4 तासावरती आमचं एक फार्म हाऊस आहे. एकदम मस्त, अगदी रिमोट. ना फोन ना इंटरनेट, फक्त आपण आणि हिरवागार निसर्ग. तिथे ना आपल्या कॉलेज ग्रुपचं एक मस्त रियुनियन प्लॅन केलंय मी. यू जस्ट हॅव टू कम. अगं थांब, आपल्या ग्रुपचं रियुनियन म्हणजे कोण कोण येणार आहे? माझा तर कोणाशीच टच नाहीये कॉलेज पासून. अगं पण मी आहे ना त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये. अगं आपल्या ग्रुप मध्ये त्या ज्योती आणि सोनल होत्या, आठवतंय? सतत भांडायच्या बघ एकमेकींची. आणि त्या कझिन्स शलाका आणि रश्मी किती शो ऑफ होत्या की नाही? ओ माय गॉड, कुठे असतात कुठे या सगळ्या? माझा तर काहीच कॉन्टॅक्ट नाहीये बाबा. या सगळ्या जणी येणार आहेत खरं? I'll take care of everything. Commute, food, कलका तू फक्त ये. आय एम सो लुकिंग फॉरवर्ड टू इट. हो, श्री मला बाहेरच्या बाहेर ड्रॉप करेल आणि जाईल. डोंट वरी अबाउट माय कम्यूट. बाय. चल बाय नेहा, सी यू. किती घाबरले मी. होतीच कुठे? सगळीकडे शोधतीये तुम्हाला. आहे ना, अगं इथे मागे बसलोय आम्ही सगळ्या जणी. सगळ्या आल्या का? आल्या. तो उशीर झाला. सॉरी. कशा आहात? ओ माय गॉड, इट्स बीन सो लॉंग. हाऊ आर यू? अगं इतका वेळ कसा लावलास? आणि श्री कुठे आहे? श्री गेला ग मला सोडून. माझा फोन पण घेऊन गेला आणि तुम्हाला सगळ्यांना निरोप दिला की एकदम एन्जॉय करायचं. कुठेच मुलं जेवली का वगैरे फोन करून. मस्त. काही झालं, गुपित आलं तर? हे खरं बोलतेस. आधी सांगायचं ना ग, आलोच नसतो. सोनल, तू येणार असे माहिती असतं तर तसेही आम्ही आलो नसतो. हो का? तू अगदी आहे तशीच आहेस ग. पाणघर कुठली. गर्ल्स भूत वगैरे काही नसतं. माझा एवढा अभ्यास आहे ह्याच्यावर. आय नो. हो बाई, ही तर काय एक्सपर्ट आहे अगदी. भूतबाधा काय, कुंडलिनी शक्ती काय, माइंड कंट्रोल काय, अगदी काय काय चालू असतं बाई हिचं. पण तुम्हाला माहिती आहे का, इथं पूर्वी ना आमच्या एका नोकराने आत्महत्या केली होती. तेव्हापासून सगळे घाबरतात इथं यायला.
आधी सांगायचं मी आलोच नसतो इथे. अजून 3 दिवस. हॅलो, 3 दिवस व्हायचं इथे. मी नाही येणार, मी तुमच्याच काळाला. असं भूत बीत काही नसतं ग. किती भित्र टेस्ट तू. आपण खूप मजा करूया. ते सोनाला खायचं असेल तर जाऊ दे 2 दिवसात. 2 दिवसात मला 2 दिवसात पाठवू दे. मी बघते तू उद्यापर्यंत आले का. तू उद्या सकाळपर्यंत राहिलीस ना तरी खूप आहे. बघते, बघू आपण. मुलींनो, पुरे तुमची भांडणं. कॉलेज संपून इतकी वर्ष झाली पण तुमची भांडणं काही संपत नाही. हो ना, इथे एकमेकीचा जीव किती घात होती. चला बाई, मला तर झोप आली. आपण बापरे, कुणीतरी खूप किंचाळला वाटतं. कशाला आलो इथे काय माहित आपण. मला असं वाटतं सोनलच्या रूम कडनं आवाज आला. हो का? कुठे चाललाय तुम्ही सगळ्या? आणि कसला तरी आवाज आला नाही का? हो, सोनलच्या रूम कडनं काहीतरी आवाज आला. मला तर बाबा ज्योती आणि सोनल भेटत. कुठे ज्योती? सोनल इकडून आपण बघू. चल एक हा सोनल कुठे? सोनल लाईट लाव. अगं सोनल गेली. काय झालं? सोनल मेली. बरं झालं मेली. मला चुकी नाही तरी एक दिवशी. अगं काय बोलतेस तू हे? तू मानस काय केलं? मला काहीच कळत नाहीये. अगं मी मगाची गंमत करत होते. असं काही इथं झालेलं नाहीये कधी. आपण जाऊया का इथून? अगं कसं जाणार? किती रिमोट जागे आहे फार्म हाऊस. आणि आपल्याकडे फोन नाही. व्हॅन पण 3 दिवसांनी येणार आपल्याला न्यायला. कसं जाणार? मी राहते बाई. मला माझ्यामध्ये जाऊन बसते. तुला यातलं सगळं माहितीये. तू सांग ना काय होतंय ते. मला तरी काय माहिती. मला काहीच कळत नाहीये. I've never been so restless. हे बघ, तू असं नको करू. तू शांत हो बरं. हे बघ, तू शांत झालीस ना की तुला बरोबर सगळं लक्षात येईल. मी तुला शांत करते. तू माझ्याकडे बघ बरं. अगं पण शलाका आई शलाका मी या घरात जाणार नाही. शक्यच नाहीये. शलाका पण गेली. कशी काय? अगं आपण जे सगळे वर होतो. घरात नक्की कुणीतरी आहे. नक्की कुणीतरी. मी या घरात परत जाणार नाही. पुढचे 2 दिवस मी इथेच थांबणार पण वर जाणार नाही. नो. काय माहिती काय घडतंय ते. कोण आपल्यापैकी कोणाचा नंबर आहे पुढचं काय माहिती. नाही कोणाचाच नाही. तरी मला इथे येताना वाटलं होतं की काहीतरी विचित्र घडणार आहे. कोण आहे इथे? का मरतायत सगळे? हे बघ, तू शांत राहा पाहू. तुझा याचा सगळ्याचा अभ्यास आहे. तूच आम्हाला याच्यातून बाहेर काढू शकतेस. आहे बट आय एम नॉट काम एनीमोर. हे बघ, मी तुला मदत करते. पण रश्मी मला पाणी आणतेस प्लीज. नो वे मी या घरात जाणार नाही. नो असं काय करते? नो नम्रता तू तरी चल ना. नाही आपण सगळेच एकत्र जाऊ ना. नाही आम्ही जाणं शक्य नाहीये. नाही मी सांगते या फार्म हाऊस वरती कोणीतरी आहे. नका जाऊ. प्लीज चल ग प्लीज. ओके मी प्लीज सगळ्यांना घेऊन येऊ.
आपण इथून निघून जाऊ. We must leave now. नाही जाता येणार. हे बघ, एवढ्या अंधारामध्ये जाणार आहेस कुठे तू? हा, कसं जाणार? ऐक माझा, ऐक. हे बघ, बैस बघू इथं. शांत हो, शांत हो. हे बघ, कन्फ्यूज झाली तर काहीतरी चूक होईल. त्याला का मन शांत असेल तर आपल्याला नक्की याच्यातून बाहेर पडता येईल. तुला जमतंय का? मी तुला मदत करते मन शांत करायला. ऐक, माझ्याकडे बघ, इकडे बघ. ज्योती आणि सोनांच्या बॉडीज आता इथे होत्या ना. कुठे गेल्या? कुठे गेल्या? इथेच तर होत्या. We must leave like right now. मी नाही मरू शकत. ऐक माझं, मी नाही मरू शकत. मला घरी जाऊ दे. मी नाही मरू शकत. नाही इथे शांत हो. मरू शकत नाही. इथे नाही मरू शकत. ओके, मला इथे राहायचं नाहीये. मला राहायचं नाहीये. घाबरू नकोस. शांत हो, एकदम शांत हो, शांत हो. हे बघ, घाबरलीस तर काही कळणार नाही. मी तुला शांत व्हायला मदत करते. इकडे माझ्याकडे शांत हो. नम्रता, नम्रता, जागी आहेस तू? तुला इथून बाहेर पडायचंय? मग मी जे सांगेन ते तुला करावं लागेल. तुला माहित करून घ्यायचंय ना हे काय घडतंय ते. आपल्या मैत्रिणींना कोणी मारलं ते तुला समजून घ्यायचंय. मग तुला त्यांनाच जाऊन विचारावं लागेल, त्यांना जाऊन भेटावं लागेल, तरच हे सगळं शक्य आहे. आदर, हा चाकू घे नम्रता आणि संपव, स्वतःला संपव. त्यांना जाऊन भेट आणि मग तुला लक्षात येईल काय नक्की घडतंय ते. घे, खूपच स्वतःच्या पोटात खूपच संपव स्वतःला. बोल बोल, का केलंस हे सगळं? तुला काय वाटलं मला कळणार नाही? बोल, का केलंस हे सगळं? आणि तुमच्यापैकी एक जरी जण पुढे आलात तरी इथून जिवंत जाणार नाही. की नेहा तर मरेलच आणि तुम्हालाही पुन्हा जिवंत होता येणार नाही. दोघी आधीच मेल्या होत्या ना. कशाला आणलंस त्यांना इथे आणि परत हे सगळं नाटक केलंस? तुला माहित नाही? अगं, सुपर पॉवर कुणाला नको असते. मला सुद्धा हवी होती माझं स्वतःचं भविष्य बघायला आणि बदलायला सुद्धा. म्हणूनच या चौघींच्या मनाचा कंट्रोल घेऊन त्यांना आत्महत्या करायला लावली. आणि तुला तर माहितच आहे, ही शक्ती त्यालाच वश होते जो या व्यक्तींच्या मनावर ताबा मिळवून त्यांना आत्महत्या करायला भाग पाडतो. ज्याच्या कंट्रोलमध्ये माइंड, त्याच्या कंट्रोलमध्ये आत्मा. हे आत्मे काहीही करू शकतात. माझ्यासाठी पुन्हा ह्युमन फॉर्म मध्ये सुद्धा येऊ शकतात. फक्त मला हवी होती 5 आत्म्यांची पॉवर. आणि त्यातही 5वा आत्मा जो व्हेरी स्ट्रॉंग असेल, अतिशय शक्तिवान असेल तुझ्यासारखा. मला वाटलंच. तू जेव्हा मला ट्रिपसाठी फोन केलास ना त्यावेळीच मला ही शंका आली होती. मग कशाला आलीस तू? आलीसच कशाला इकडं? का आलीस तू? कारण माझ्या या ताब्यात 4 आत्मे होते. 5वा हवा होता म्हणून. मग 5वा कोण? पाचवा तोच जो घाबरेल, हिप्नोटाइज होईल आणि आत्महत्या करेल.